कलाकार चर्चा. नमस्कार माझ्या रावडी मित्रांनो आणि सुंदर मैत्रिणींनो, तुम्ही एपिसोड बघताय ना, मज्जा येते ना तुम्हाला? अहो यायलाच पाहिजे. मी रोहित आणि मी संस्कृती तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे कलाकार चर्चा. जिथे आपण सगळ्या कलाकारांसोबत खूप मजा करतो, मस्ती करतो, गेम्स खेळतो आणि खूप नॉलेज घेतो आणि फोटो पण काढतो. सो आज आपल्याकडे येत आहेत डान्स इंडस्ट्री मधलं एक तडकतं फडकतं झळकतं व्यक्तिमत्व, त्यांच्या आदांनी सगळे होतात दंग. आणि ज्यांच्या कलाकारांनी सगळीकडे भरतात रंग. वा संस्कृती, क्या बात आहे. सो स्वागत करूयात आपण लावणी किंग आशिष पाटील. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. नमस्ते दादा. नमस्कार. हेलो नमस्कार. हेलो नमस्कार. आशिष दादा, तुझं खूप स्वागत आहे कलाकार चर्चामध्ये. थँक्यू सो मच. आणि कलाकार चर्चामध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येस, लेट्स स्टार्ट द चर्चा. Let's go. तर दादा कसं वाटतंय तुला सेट वरती येऊन? खूप आनंद होतोय मला, कारण की मला आठवतंय आपण असंच बोललो होतो की तू असा एक कार्यक्रम करतोय आणि तू येशील का चर्चेसाठी. तर मी म्हटलं येस, वाय नॉट. कारण की मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराच्या लाईफचं एक्सपिरियन्स किंवा त्याचा स्ट्रगल किंवा तिचा स्ट्रगल हा प्रेक्षकांपर्यंत पोचला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे जे सदर सुरू केलं आहे कलाकार चर्चाचं, ह्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आय होप हे नाव खूप मोठं व्हावं. आणि आता तर आपण हे मला वाटतं यूट्यूब चॅनलसाठी करतोय किंवा वेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मसाठी करतोय. हे लवकरच कुठेतरी टेलिव्हिजनसाठी पण व्हावं. तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना मला वाटतं. थँक्यू सो मच. खूप मोठी गोष्ट आहे. ओके दादा, मला असं विचारायचंय, आपण डायरेक्ट क्वेश्चन वरती येतोय, बट आपल्याकडे टाइम पण कमी आहे आणि ऍक्च्युली तुला जायचंय म्हणून. असं काही नाही आहे, मला कुठे जायचं. दादा आजकाल खूप बिझी असतो. नाही नाही, असं काही नाही. पण ऑफकोर्स आपण आलोय ते चर्चा केलीच पाहिजे आणि करूया असं काही. दादा, तू वयाच्या 4थ्या वर्षापासून डान्स करिअरला चालू केलं, तर काय जर्नी राहिली तुझी पूर्ण? वयाच्या 4थ्या वर्षापासून मला वाटतं ते जसं म्हणतात ना की आई आपला पहिला गुरु असते आणि आईला कळतं बाळाचे पाय पाळण्यात असतात, ते आईलाच कळतं मला वाटतं. आणि मी लहानपणापासून टी व्ही लागल्यावरती मला खूप आनंद व्हायचा. गाणं लागलं की एक वेगळा आनंद माझ्या चेहऱ्यावरती असायचा आणि माझे पाय आणि हात आपोआप चालायचे. सो मला वाटतं वयाच्या 4थ्या वर्षापासून ते मी 12 वर्षाचं होईपर्यंत मला मम्मी शिकवायची डान्स. मला असं कोणी प्रॉपर डान्स गुरु नव्हते पहिल्यापासून, कारण की मम्मीला खूप हौस होती डान्सची. सो तिनेच माझ्या अंगात ते रुळवलं सगळं. आणि मला वाटतं की तेव्हापासून मी जे नाचतोय ते आत्तापर्यंत मी नाचतोच आहे, कारण की ती एक अशी गोष्ट आहे जी मला खूप आनंद देते. आणि मला वाटतं की जेव्हा मी त्या रंगमंचावरती असतो किंवा मी एखादा परफॉर्मन्स सादर करत असतो एक कार्यक्रमात कुठेही, तर मला असं वाटतं की मी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं ही कला प्रत्येकाला तो देत नाही, आणि जर दिली आहे तर त्याचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं. सो येस, मला वाटतं ते इट्स अ बेस्ट थिंग विच हॅज गॉट इन मी. मला वाटतं परमेश्वराने मला एक आशीर्वाद दिला आहे आणि नेहमी मी तो प्रसाद म्हणून त्याला सादर करत असतो असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप भारी दादा. 4 वर्षाचा असताना लहान मुलं ज्युनियर केजी मध्ये असतात. हो. त्या वर्षापासून dance होते येस, दादा. माझा पहिला डान्स पण आठवतोय मला. मी हाय कोहली म्हणजे एवढाच आहे माझा असा एक फोटो आहे. हो, गॅदरिंग प्रॉपर म्हणजे मी हाय कोळी डान्स. आणि कोळी डान्सच खूप केलेत मी आधी. पण मला असं विचारायचं आहे की लावणीच का निवडलीस तू? सी लावणी मला वाटतं मी खूप लेटर निवडली. इनिशियली मी क्लासिकलकडे माझा खूप कल होता, कारण की घुंगरूचा जो आवाज आहे तो मला प्रचंड आवडतो. म्हणजे तो असा एक पीसफुल व्हॉइस आहे मला असं वाटतं. म्हणजे आमच्या एरियामध्ये एक मुलगी भरतनाट्यम शिकायची, म्हणजे आम्ही चाळीत राहणारा मुलगा मी पण. सो तेव्हा ते घुंगरूंचे ती प्रॅक्टिस करायची, मला तो आवाज यायचा. मग मी त्याच्या घरी जायचो आणि मला ते तिचं कॉस्ट्यूम आणि तो कलर खूप आवडायचा. सो इनिशियली मला वाटतं मी भरतनाट्यम आणि कथ्थककडे खूप जास्त माझा कल होता. आणि लेटर ऑन वेन कॉलेजमध्ये आपण युथ फेस्टिवल करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला एक फोक डान्स फॉर्म करायचा असतो. सो तेव्हा कुठेतरी तो अभ्यास सुरू झाला मला वाटतं. आणि लावणी प्रामुख्याने मला खूप आवडायला लागली, कारण मला असं वाटलं की लोक लावणीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. आज पण कॉम्पिटिशन्सला किंवा इनिशियली पण मी जेव्हा कॉम्पिटिशन्स करायचो, लोकल कॉम्पिटिशन्स, एखादी मुलगी लावणी सादर करते तर तिला एका वेगळ्या नजरेने बघितलं जायचं किंवा अरे ही लावणी डान्स करते असं मला वाटतं. पण ज्यावेळी मी लावणीचा अभ्यास सुरू केला आणि मला वाटतं की लावणीचे असे बरेच कलाकारांचे मी परफॉर्मन्स पाहिले, तेव्हा मला असं कळलं की ही प्रथा किंवा हा आर्ट फॉर्म
महाराजांच्या काळापासून आहे. सो जर तेव्हा त्याला इतका दरबारात मान मिळायचा तर तो मान आत्ता का मिळत नाही. मग मी जेव्हा तो अभ्यास सुरू केला की की का कसं झालं, काही गोष्टी कमी जास्त होत आहेत, सादरीकरण करण्याचं दृष्टिकोन खूप वेगळा आहे. सो काही लोक ते खूप उत्तमरित्या सादर करतात, काही ते नाही करत. सो मी ते जास्त अडॉप्ट केलं कारण मला असं वाटलं की जर मी एक मुलगा म्हणून ही कला जपू शकतो विथ दॅट ग्रेस अँड डिग्निटी, तर एक फिमेल सुद्धाही ते करू शकते. आणि कदाचित तो मग माझा टर्न फ्रॉम द क्लासिकल इट वेंट टू फोक आर्ट फॉर्म. आणि लावणी आपली शान असल्यामुळे, महाराष्ट्राची आपली असल्यामुळे मला असं वाटलं की दिस इज वॉट आय शुड डू. आणि मग मी ऑफकोर्स, जसं तुला माहिती आहे, मी खूप रियालिटी शोज करत होतो. आणि जेव्हा मी हिंदी रियालिटी शो केलं तेव्हा पहिल्यांदा तिथे मला असं जाणवलं की लावणीला आयटम सॉन्ग म्हणून बघितलं जातं. सो तो दृष्टिकोन बदलण्यासाठी मी लावणी खूप जास्त इम्प्लिमेंट करायला लागलो डान्स रियालिटी शोजमध्ये हिंदी. त्याच्यामुळे त्याला एक बॉली लावणी असं नाव मिळालं. आणि मला वाटतं की गीता कपूरनीच ते लावणी किंग असं मला किताब दिला, बिकॉज त्या म्हणाल्या की फ्युजन होतो ऐसा हो, ज्याच्यामध्ये ग्रेस आणि हे आयटम कुठेच नाही. आम्हाला असं वाटायचं हे आयटम सॉन्ग आहे. सो मला वाटतं की मी प्रयत्न अजूनही करतोय लावणीला मान देण्याचा, आणि तो करत राहील मला वाटतं शेवटपर्यंत. दादा, तुला आम्हा दोघांना थँक्यू सो मच म्हणायचंय, कारण लावणीला मधल्या काळामध्ये खूप वेगळ्या ठिकाणी घेऊन जात होते सगळेजण, बट तू अशी एक व्यक्ती आहेस की त्याला प्रॉपर दर्जा देतोस. सो थँक्यू सो मच त्यासाठी. नाही, मी खूप आभारी आहे. मला वाटतं कलाकार तेव्हा असतो जेव्हा त्याला प्रेक्षक असतो. आज आपण हा मंच तयार केलाय कलाकारांसाठी, पण जर आपल्याला प्रेक्षकच नसणार तर कलाकार म्हणून आपण कुठे मिरवणार आहे, मला असं वाटतं. सो कुठेतरी ऑडियन्सनी पण त्याची मला वाटतं दखल घेतली आहे की ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय आहे किंवा ॲक्च्युअल कोणती कला कशी केली पाहिजे. सो कुठेतरी प्रेक्षक त्याच्यासाठी खूप रिस्पॉन्सिबल आहे. आपण तर आहोतच, आपण त्याचा मार्ग आहोत मला वाटतं, पण ते पोहोचवण्याचं काम आपल्यापासून होतं हे जास्त महत्वाचं. अगदी बरोबर दादा. दादा, तू प्रॉपर लावणीचं प्रशिक्षण असं कोणाकडून घेतलं नाहीये? जसं मी म्हटलं की मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नाहीये, हे जग जाहीर आहे. कारण की मला शिकायची खूप इच्छा होती, पण पाटील परिवारातला मुलगा आणि त्यात क्लासिकल लावणी करणार म्हणजे थोडंसं जरा ते खूप नावं ठेवली गेली होती. पण मला असं वाटतं की मम्मीच्या त्या एका सपोर्टमुळे कदाचित मी आज ते करतोय आणि करू शकेल अजून पण, बिकॉज मला वाटतं तिचा तो विश्वास होता की तू ह्या क्षेत्रात खूप उत्तम काहीतरी करू शकशील. आणि भले मी BSc IT केलं आहे, आय एम IT ग्रॅज्युएट, बट पण मला वाटतं डान्स कधी माझं पॅशन होतं लहानपणापासून, पण ते कधी प्रोफेशन झालं आहे मला कळलं नाही. नाहीतर मलाही जॉब करायला आवडलं असतं, पण ही एक अशी गोष्ट आहे जी मला आनंद देते. सो ती मी कदाचित मरेपर्यंत सोडणार नाही. वाव. दादा, तुझं जेव्हा तू लावणीकडे बघतोस तेव्हा तुझ्या मनात कोणाचा विचार येतो? तू कोणाला तुझं इन्स्पिरेशन मानतोस? मी जेव्हा लावणीला बघतो तेव्हा मला सगळ्यात जास्त तो काळ आठवतो महाराजांचा. कारण की मी 1-2 असं मला आठवतंय की जेव्हा मी वाचत होतो की दरबारामध्ये लावणी सादर केली जायची आणि तिला तितकंच तिचा उल्लेख खूप उत्तम केला जायचा. आणि तसा परफॉर्मन्स मी सुरेखा पुणेकर यांचा पाहिला, सगळ्यात पहिला मला वाटतं. आणि त्या इतक्या सुंदर दिसतात आणि त्या जरी डोळा मारतात तरी त्या इतक्या मादकपणे मारतात, म्हणजे ते वल्गर नाही वाटत. आणि ते असं म्हणतात की लावणी इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन यू कॅन क्रॉस दिस वे और दिस वे, तुम्हाला ती मेंटेन करता आली पाहिजे. सो मला वाटतं परफॉर्म करताना मी जेव्हा त्यांच्याशी बोललो खूप वर्षानंतर, जेव्हा मी त्यांना भेटलो ॲज अ कलाकार म्हणून, तेव्हा मी त्यांच्याकडून एकच शिकलो की त्या म्हणाल्या की आशिष, कसं असताना शब्दाला आपण कसा मान देतो ते महत्त्वाचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचतं कसं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की या रावजी त्या इतक्या उत्तमरित्या सादर करतात, पण या रावजी अजून इतर नर्तिका पण सादर करतात, पण वेगवेगळ्या पद्धतीत सादर करतात, विच गोज टुवर्ड्स अ व्हेरी डिफरंट झोन. सो मला वाटतं ते कुठेतरी त्यांच्याकडून शिकताना, आणि मी कधी परफॉर्म करतो तेव्हा मी कदाचित ती बॉडी टाईप तशीच ठेवतो की इट शुड नॉट गो टू वल्गॅरिटी. सो आय गेस सुरेखा पुणेकर जे आहेत हु हॅव इन्स्पायर्ड मी अ लॉट. येस. तुझा फर्स्ट ब्रेक कोणता होता, म्हणजे की तुला असं कळलं की नाही हे माझ्या सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे माझी? टेलिव्हिजन की असं नॉर्मल? कसंही नॉर्मल, की तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचीवमेंट म्हणजे अचीवमेंट तर खूप आहेत. रियालिटी शो पण चालेल की तुला फर्स्ट कॉल आलाय. पण सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट अशी आहे की मी
एक कार्यक्रम असायचा बुगी बुगी नावाचा आणि ते एक असं करायचे ते एक लॉटमध्ये ऑडिशन घ्यायचे इनिशियली जेव्हा ओके की ऑडिशन्स घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप सोलोज आणि मी ऑडिशन दिलं होतं 2 वर्षापूर्वी आणि मला 2 वर्षानंतर एक फोन येतो अचानक 2007 साली मला वाटतं आणि मला फोन येतो की हॅलो हम बुगी बुगी से बात कर रहे आम्ही बुगीवरून बोलतोय आणि तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि मला कोणतरी मस्करी करते 2 वर्षानंतर का कशाला मला कोणी फोन करेल आणि मग मी तोपर्यंत कॉलेजचं कॉम्पिटिशन्स असायचे सगळं असायचं आणि मग ते म्हणाले की नाही तुला खोटं वाटतं तर आम्ही सांगतो तू ब्रेथलेस केला होतास ऑडिशनला आणि असं असं तू परफॉर्म केला होता एवढं म्हटलं हो येस म्हटलं देन वी आर शूटिंग आपण एक शूट करतोय महायुद्ध म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही सगळे होतो धर्मेश परेश ज्यांनी मायकल जॅक्सन बेसिकली आणलं इंडियन मायकल जॅक्सन आणि आम्ही सगळेच एकत्र होतो त्या टाईमला सो 2007चं महायुद्ध बुगी बुगीचं मी तेव्हा केलं होतं पहिल्यांदा आणि दॅट वॉज अ गुड थिंग की मला वाटलं की येस हे खरं असतं की तुम्ही एक प्रामाणिकपणे एक ऑडिशन देता आणि तुमचं सिलेक्शन होतं थोडासा पेशन्स लागतो मी विसरलो पण होतो की मला बोलवतील किंवा काय माहीत पण मला वाटतं ते एक अचिव्हमेंट होते बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट टेलिव्हिजन अपिअरन्स आणि तेही जावेद जाफरी आणि ह्यांच्यासमोर होतं सो ते जास्त माझ्या लक्षात राहील बाकी तर खूप आहेत पण दिस इज द फर्स्ट थिंग जे मला कायम लक्षात राहील की टेलिव्हिजन मला इथून स्टार्ट झालं बोगी बोगी बुगी 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 बुगी. पासून. Yes. वाव आता तू एवढे रियालिटी शोज केले अजून भरपूर फिल्म कोरिओग्राफीज केल्या सगळं केलं तर रियालिटी शो हा तुझ्या लाईफमधला एक इम्पॉर्टंट पार्ट राहिला असं आपण म्हणू शकतो नक्कीच तर एखाद्या डान्सरसाठी ज्याला डान्समध्ये करिअर करायचं आहे एक्सप्लोअर करायचं आहे त्याच्यासाठी रियालिटी शो हा किती इम्पॉर्टंट असू शकतो किंवा त्यांनी केलाच पाहिजे असं काही आहे का सध्याच्या जगामध्ये मला वाटतं जेवढं सोशल प्लॅटफॉर्म ॲक्टिव्ह आहे तेवढं ते तेव्हा नव्हतं 4 वर्षापूर्वी मी म्हणेल मे बी कोरोनाच्या आधी एवढं ॲक्टिव्ह नव्हतं जेवढं आत्ता ॲक्टिव्ह आहे सो तेव्हा रियालिटीमध्ये लोकांना यायचं खूप असायचं बिकॉज दॅट वॉज द ओनली प्लॅटफॉर्म जे तुम्हाला फेमस करतं मी आताही यंगस्टर्सला हेच म्हणतो की तुम्हाला ठरवलं पाहिजे की तुम्हाला फेमस व्हायचं आहे की तुम्हाला कालांतर एक कलाकार म्हणून जगायचं आहे फेम हे खूप क्षणिक असतं पण जर तुम्ही त्या गोष्टीचा खूप जास्त अभ्यास करून त्याला अचीव करण्याचा प्रयत्न करतात तर ते जास्त काळ टिकतं मला असं वाटतं कारण की मी माझ्या एक्झाम्पलवरून सांगेल की मला कधी घाई नव्हती काही गोष्ट करायची पण रियालिटी मला याच्यासाठी करायचा होता बिकॉज रियालिटी शो हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला रेकग्निशन देतं आणि तिथे तो एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की जिंकणं आणि हारणं हे इम्पॉर्टंट नव्हतं म्हणजे माझ्यासाठी जिंकणं कधी महत्त्वाचं नव्हतं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की प्रत्येक परफॉर्मन्स हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे माझा आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे यार हा शो जिंकला पाहिजे ती माझ्यासाठी खरी मोठी पावती होती आणि यंगस्टर्सला मी अजूनही हेच सांगतो की तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती किंवा रियालिटी शोजमध्ये जाण्याचा हट्ट असेल जायचं असेल जरूर जा पण त्या प्लॅटफॉर्मला त्याचा उत्तम वापर कराय कलाकार म्हणून कारण की असे बरेच कलाकार आहेत जे रियालिटीमधून बाहेर आले आणि आज ते कुठेच नाही आहेत किंवा असे बरेच कलाकार आहेत जे रियालिटी शो जिंकले नाही आहेत पण आज ते सगळ्यात बेस्ट करतात आहे म्हणजे ज्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे धर्मेश राघव आणि अजून बरेच जे मंडळी आहेत जे जिंकले नाही आहेत कोणताही शो किंवा मीही कुठला शो जिंकलो नाही आहे ॲज अ कंटेस्टंट कारण मला वाटतं की मोर देन विनिंग मला नेहमी असं वाटायचं की लेट्स क्रिएट अन हिस्ट्री कारण की इतिहास लक्षात राहतो जिंकणं हे वेगळी मुद्दा आहे पण इतिहास जास्त लक्षात राहतो म्हणजे तुम्हाला इतिहास रचता आला पाहिजे आणि मी यंगस्टर्सला हेच म्हणेल की मोर दॅन टेकिंग अ लिफ्ट कारण की लिफ्टनं डायरेक्ट वर जाते विच इज गोइंग टुवर्ड्स द फेम रादर दॅन गोईंग विथ द लिफ्ट लेट्स ट्राय टू टेक स्टेप बाय स्टेप थोडा वेळ लागेल पण तुम्ही तुमच्या पायांवरती ते चढतायत सो तुम्ही जर पडलात तरी तुम्ही परत उठू शकता पण लिफ्टचा कंट्रोल आपल्या हातात नाही आहे सोशल मीडिया आज आहे उद्या नाही आहे तुम्ही असे भस्कन वर जातात आणि भस्कन खाली येतात सो मला वाटतं की इफ यू वॉन्ट टू म्हणजे तुम्हाला जर ह्या करिअरमध्ये किंवा कलाकार म्हणून तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप चढता आलं पाहिजे आणि लाईफमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचं खूप जास्त कारण आजकाल काय होतं 30 सेकंदाच्या रील्ससाठी फक्त तेवढीच प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस किंवा 30 सेकंद हा म्हणजे मला ते म्हणायचं नाही पण 30 सेकंद किंवा 1 मिनिट लोकांना वाटतं आम्ही माधुरीपेक्षा उत्तम नाचतो पण तसं नाहीये मला वाटतं कारण की त्याच लोकांना तू कधी 2 मिनिटं नाचायला सांग ते हाफतात म्हणजे वर्कशॉप्समध्ये मी खूप बघतो खूप लोक माझ्या वर्कशॉप्सला येतात तेव्हा त्यांचा तो ॲटिट्यूड असतो की मला हे येतं किंवा मी हा डान्स फॉर्म करू शकतो पण जेव्हा वर्कशॉप सुरू होतो त्याच्या अर्ध्या तासात मला कळतं त्यांना स्वतःला समजतं की अरे हे दम आहे खूप म्हणजे खूप दिसताना खूप सोपं आहे म्हणजे तेच आहे मला वाटतं खूप लोकांना असं वाटतं की आपलं क्षेत्र हे खूप
गुडी गुडी आहे किंवा वाव ह्यांना हे टी व्हीवरती येतात, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे मला वाटतं. म्हणजे नो ऑफेन्स टू एनीबडी, कारण रील करायला पण खूप वेळ लागतो, खूप मेहनत असते. कोणाला ऑफेन्स नाही आहे, रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी आर्टिस्ट. पण मला वाटतं की आपल्याला रिअल वर्ल्ड आणि रील वर्ल्ड मधला फरक कळला पाहिजे. रीलच हे सगळं काही नाही. हा, रील हे वर्ल्ड नाहीये, रिअल म्हणून रियालिटी. मला वाटतं की रियालिटी चेक असला पाहिजे तुम्हाला स्वतःला. ऍक्च्युली खरंय. जसं तू बोलला पेशन्स कमी होत चाललाय आणि त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स ह्या सगळ्या गोष्टी, की सपोज एखादं रील टाकलं पण नाही त्याला तेवढे व्ह्यूज गेले जेवढे एक्सपेक्टेड आहेत किंवा हे, तर निराशा खूप लवकर येतंय. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं यंगस्टर्स सध्या हॅव बिकम इम्पेशंट, सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर इम्पेशंट नंतर मला वाटतं सगळ्यात चुकीची गोष्ट जी त्यांच्यावर होते की त्यांचे आई वडील त्यांना सपोर्ट करतात त्या गोष्टीसाठी. मला असं वाटतं की किंवा तू पण परफॉर्मर आहे, मी पण परफॉर्मर आहे, आपण जेव्हा करत होतो तेव्हा आपल्याला सपोर्ट असायचा, पण आपल्याला कधी डोक्यावर नाही चढवलं आईवडिलांनी. कदाचित त्याच्यामुळे अजून पण आपण कार्यरत आहोत या क्षेत्रात. पण आत्ताच्या मुलांना असं वाटतं की ते जर 4 मिनिट 30 सेकंद किंवा 1 मिनिट नसतात तर ते अरे तुझ्यासारखं कोणी असू शकत नाही, हे आई वडील त्यांना सांगतात. त्याच्यामुळे ते ऑलरेडी स्टार झालेले असतात. सो कुठेतरी ते लोकांना तो स्टार क्वालिटी घेऊनच शिकायला पण जातात किंवा शाळेत जातात किंवा कॉलेजमध्ये जातात. सो कुठेतरी मला वाटतं ते मुलांना सांभाळणं हे आईवडिलांचं काम आहे, जे अंडर एज आहे. आणि जे स्वतः हुशार मुलं आहेत त्यांना किंवा जे मोठे आहेत त्यांच्यामध्ये ती एक क्वालिटी मी बघितली की दे हॅव बिकम व्हेरी इम्पेशंट. आपली 100% मधली एनर्जी आजची जनरेशन 70% एनर्जी बाहेरच्या जगात टाकते. बरोबर. आणि फक्त 30% एनर्जी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आजकालची मुलं दमतात लवकर, कंटाळतात लवकर, किंवा ते खूप जास्त नाचू शकत नाही, जे आपण 10 ते 10 रिहर्सल करायचो पहिल्यापासून. मला असं वाटतं आत्ताची मुलं 2 तासानंतर वैतागतात की अरे हेच का करतोय आपण परत. पण त्यांना हे समजत नाही की ते परफेक्शनसाठी करतोय आपण. सो मला वाटतं त्या गोष्टीमुळे कुठेतरी ना ती क्वालिटी खूप कमी होत चालली आहे डान्सिंगची. म्हणजे आजकाल संगीत कोरिओग्राफीचे वर्कशॉप्स होतात आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आय एम सॉरी टू से, म्हणजे आय एम सो सॉरी. रियालिटी चेक आहे आणि इव्हन वर्कशॉपला सुद्धा हेच शिकवतात. म्हणजे वर्कशॉप जर असतो, जर तुम्ही म्हणतात ते ॲडव्हान्स लेवल वर्कशॉप आहे, तर मी 2 काउंट नंतर स्टेप बदललीच पाहिजे. मी 8 काउंट हेच नाही करू शकत. मी 1 2 3 4 5 इथून बदललो पाहिजे. बट मला असं बोलायचं की वर्कशॉप करायच्या अगोदर त्या व्यक्तीला, जो वर्कशॉप करायला येणार आहे त्या व्यक्तीला बेसिक माहिती पाहिजे, मला असं वाटतं. कारण दादा तुझ्यासारखा आर्टिस्ट जर वर्कशॉप घ्यायला येतोय तर त्याला बेसिक माहितीच पाहिजे. तो वर्कशॉप पासून मिळूच शकत नाही. मला वाटतं मी आज पण जेव्हा वर्कशॉप घेतो 2 तासाचं किंवा 3 तासाचं, माझा सगळ्यात पहिला प्रश्न मुलांना हा असतो की काय शिकायला आलात तुम्ही. तर ते म्हणतात डान्स. मग मी त्यांना म्हणतो कोणचा गाणं शिकणे आहे. मग ते गाण्याचं नाव घेतात. आणि मी जेव्हा त्यांना म्हणतो की मला पहिली ओळ म्हणून दाखवा, कोणालाच नाही म्हणता येत. कारण की त्यांना फक्त ते लोक त्या स्टेप्सच्या मागेत किंवा त्या कोरिओग्राफीच्या मागेत. तुम्हाला गाण्याचा भाव कळला आहे का, त्या गाण्याचं म्हणणं काय, बेसिक गाण्याचं म्हणणं काय. म्हणजे नृत्यामध्ये किंवा संगीतामध्ये खूप प्रकारचे रस असतात किंवा अभिनय असतो, तो डान्समध्ये पण आला पाहिजे. आणि आजकाल तो कुठेतरी कमी होत चालला आहे. पण जसं तू वर्कशॉपचा मुद्दा काढला, असे खूप वर्कशॉप्स घेणारे लोक आहेत जे इनिशियली वेस्टर्न डान्सर्स होते आणि आता ते इंडियनचे वर्कशॉप घेतात. कारण त्यांना कळलं की इंडियनचा क्राऊड जास्त आहे. म्हणजे ज्यांना इंडियनचा आय पण माहीत नाहीये ते लोक कथकचे आणि सेमी क्लासिकलचे वर्कशॉप घेतात. ह्याचा अर्थ म्हणजे उद्या मी पॉपिंगचं वर्कशॉप घेतलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की अरे हा तर हिपहॉपर होता आणि हा आता इंडियनचे वर्कशॉप कसं घेतोय. सो त्या कोरिओग्राफीमध्ये मला दिसतं की 4-5 त्या इंडियन स्टेप असतात ज्या बेसिक आपल्या असतात, 1 2 3 ज्या आपण शाळेत शिकलोय आणि बाकी करतात तर तेच. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही शिकायला पण जातात वर्कशॉपमध्ये तेव्हा तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे त्या गुरुचा, की तुम्हाला त्यांच्याकडून काय शिकणार आहे का तुम्हाला फक्त रील पुरता नाचायचं आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. फेम का फंडा आहे ऍक्च्युली. फेम का फंडा आहे म्हणजे ज्याच्याकडे फेम आहे त्याच्या वर्कशॉपला लोक जास्त जातात. तो दादा जसं आपण बोलत होतो वर्कशॉप्स आणि या सगळ्या गोष्टी, पेशन्स. सो मला असं वाटतं की क्लासिकल डान्स फॉर्म जो आहे जसं की कथक, भरतनाट्यम, हे सगळ्याचे क्लासिकल फॉर्म्स आहेत. ह्यांनी पेशन्स बिल्डिंगचं काम खूप जास्त वाढतं. कारण
मी स्वतः एक कथक डान्सर आहे, 9-10 वर्ष झाले आता मी अरे वा. शिकते. सो ही जी जर्नी आहे की हळूहळू सगळं नॉलेज मिळतं, एक्झाम्स द्याव्या लागतात, या सगळ्या गोष्टी, तर त्यांनी आय गेस एक डिसिप्लिन आणि एक पेशन्स वाढतो. सो ते कुठेतरी कमी होत चाललंय असं मला वाटतं की प्युअर क्लासिकल शिकायला कंटाळा येतो लोकांना. नाही यार खूप आहे, एक्झाम्स द्याव्या लागतात, कोण वाचेल, असं मला खूप कमेंट्स मिळतात फ्रेंड्सचे. तर तसं मला वाटतं आजकाल हे कमी होत चाललं आणि वर्कशॉपचं फॅड वाढत चाललं. मला वाटतं ते त्याचं कारण तेच आहे की जे मी म्हणालो की इम्पेशन्स आहे. आणि पण तरी मला यंगस्टरला सांगायला हेच आवडेल की कसं आपण शाळेमध्ये असतो, तू डायरेक्ट 1लीतून 10वीत जाऊ शकत नाही. तुला 1लीचा अभ्यासक्रम आहे, 2रीचा अभ्यासक्रम आहे, 3रीचा अभ्यासक्रम आहे, मग तू नंतर होत 10वीपर्यंत येणार. आणि आपल्याला स्कूलमध्ये एक वेगळं डिसिप्लिन लागतं त्याच्यामुळे की आपल्याला लहानपणी कळतं ए फॉर ॲपल, तेच आपल्याला मोठंपणी ए पासून सेंटेन्स बनवायचे आहेत. सो दॅट इज सच अ बिग डिफरन्स की एका वर्डपासून यू हॅव टू मेक अ सेंटेन्स अँड देन अ पॅरेग्राफ. सो डान्सचं पण तसंच आहे. मला वाटतं कोरिओग्राफी हा जो प्रकार आहे तो तसाच आहे की एक एक शब्द त्या गाण्यामधले मेक्स अ सेंटेन्स आणि मग एक सेंटेन्स मेक्स द पॅरेग्राफ. सो त्याच्यामुळे ते जर तुम्हाला नाही कळलं तर नुसतं ते रीलमधून नाचून आय डोंट नो यू विल बिकम अ व्हेरी गुड डान्सर. मे बी यू माईट बी, देवाच्या कृपेने असेल, पण ते म्हणतात ना 100मधून 1 कोणतरी असेल. पण जसं मी नेहमी म्हणतो किंवा मी अजून पण तेच म्हणतोय की जर तुम्हाला कालांतर, इफ यू वॉन्ट टू गो फॉर लाईफ लॉंग सस्टेन दिस थिंग, यू नीड टू गो फ्रॉम द बेस. नाही तर मग ते फक्त आपण शिकतोय, आपण नाचतोय. आजकाल म्हणजे आपल्या गल्लीतला 4था मुलगा पण नाचतोय. सो त्याच्यामुळे दॅट इज नथिंग ग्रेट हॅपनिंग. पण तुमच्यात वेगळं काय जर तुम्हाला ते शिस्त आहे. आणि मला वाटतं ते खूप वाईट वाटतं मला की खूप कल कमी झाल्या क्लासिकलकडे येण्याचा मुलांचा. पण तरी काही क्लासिकल परफॉर्मर्स आहेत उत्तम म्हणजे जे अजूनही त्यांच्या कलेनी लोकांना अट्रॅक्ट करू शकतात. आणि त्यांचा मला अभिमान आहे की ते अजूनही ते कार्यरत आहेत. म्हणजे दे हॅव नॉट, त्यांना ते डिप्रेशन नाही आलं की आमच्याकडे मुलं येत नाही. ते 5 का होईना पण त्या 5 मुलांना घेऊन उत्तम करतायत. सो मला वाटतं मी त्यांच्यासाठी खरंच खूप टाळ्या, किंवा तुझ्या गुरूंसाठी पण ज्यांनी तुला शिकवलंय. कारण की मला वाटतं की आपण जेव्हा क्लासिकल शिकतो तेव्हा आपल्या त्या पर्सनॅलिटीमध्ये पण ते दिसतं, ते तुमच्या चेहऱ्यात दिसतं. मला वाटतं डान्सर बनणं एवढं पण सोपं नाहीये की नाहीच आहे ते. मला वाटतं की तपस्याच आहे. म्हणजे एखाद्या मातीचं मडकं जसं घडत असतं तसं एखादा डान्सरला जर चुकीचा हात लागला, जसं ना मडकं बनवताना जर चुकीचा हात लागला तर कसं मडकं एक साईडला होतं किंवा त्याचा एक शेप बदलतो. सध्या हे खूप होत आहे. आपण ज्या हातात पडलो होतो खूप इनिशियली, त्यांनी आपल्याला मारून किंवा ते शेक देऊन किंवा मडक्याला शेक बसतो. हो, म्हणजे आता जर टीचर ओरडलं तर पालक येतात आधी की ती चांगली नाचली, तुम्ही का तिला ओरडलात, असं होतं. आणि माझ्याकडे तर सगळ्यात पहिला मुद्दा तोच आहे. माझ्या वर्कशॉपला जर कोणी येऊन सांगितलं की माझे सो अँड सो किड की ऑडिशनला तुम्ही त्याला घेऊन जाल का किंवा टीव्हीवर याल का, माझं त्यांना इथूनच असतं की आत्ताच घेऊन जा घरी. कारण की तुम्ही एका वर्कशॉपमध्ये हे डिसाईड करूच शकत नाही की हा मुलगा किंवा ही मुलगी टेलिव्हिजनवर दिसाल. आणि जर तुम्हाला तेच करायचं आहे तर मग ते वेगवेगळे जरिया आहे तुम्हाला करा. टीव्ही आजकाल सोशल प्लॅटफॉर्म आहे, सो टीव्हीवर येणं गरजेचं नाही आहे मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर. दादा मला असं विचारायचं आहे की एखादा दादा तू कोरिओग्राफी पण केली आहेस बरोबर, तर कोरिओग्राफी करायची म्हटलं एका फिल्ममध्ये कोरिओग्राफी करायची असेल तर डान्सर्स खूप इम्पॉर्टंट असतात. येस. तर तू कसं हँडल करतो, तुला काय बोलायचं असेल त्यांच्याबद्दल? मला वाटतं मी डान्सर्सला कधी डान्सर्स बोलत नाही, मी त्यांना परफॉर्मर्स म्हणतो. कारण की ते जर परफॉर्म नाही करणार तर तुमचा आर्टिस्ट 0 दिसतो. मग तुमचा आर्टिस्ट कितीही उत्तम डान्सर असो, म्हणजे मी स्वतः एक आर्टिस्ट आहे, मी स्वतः जेव्हा सेंटरला परफॉर्म करतो, जर माझ्या मागे परफॉर्मर्स नाही आहेत तर मला असं वाटतं की तो ॲक्ट कधी पूर्ण होत नाही. म्हणजे आज तू कुठलंही गाणं उचल एक्सेप्ट अ रोमॅन्टिक सॉन्ग, किंवा ते पण आजकाल रोमॅन्टिकमध्ये पण मागे डान्सर्स असतात जे पासिंग देत असतात. तर मला वाटतं कुठेतरी हे परफॉर्मर्स खूप गरजेचे आहेत, हे डान्सर्स परफॉर्मर खूप गरजेचे आहेत. आणि त्यांना तितकासा रिस्पेक्ट अजूनही मिळतो किंवा नाही मिळत ह्याच्यावरतून वाद आहे. कारण की मी आज पण सेटवर जातो तेव्हा मला असं वाटतं की त्यांना पाण्यापासून सुरुवात असते. आणि स्पेशली फिमेल परफॉर्मर्स किंवा डान्सर्सला तर बेसिक नीड आहे वॉशरूम चांगलं असलं पाहिजे. कारण की तिथून सुरुवात आहे. तो मला वाटतं की जो मान सन्मान एका मेन कलाकाराला मिळतो, कारण की त्या दिवशी, आणि आजकाल बघ चित्रपटाचा आत्मा म्हणजे गाणं असतं. आधी गाणं रिलीज होतं मग ट्रेलर येतो, आधी ट्रेलर यायचे मग गाणी यायचे. सिनेमा आल्यावरती गाणी यायचे. आता आधी गाणी येतात कारण त्यांना माहिती की हे गाणं अट्रॅक्ट करणार.
सो माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्हाला माहीत आहे की हा गाणं तुमचा सिनेमाचा एक मूळ भाग आहे, तर तुम्ही त्या कलाकारांना किती मान दिला पाहिजे. म्हणजे मी हे म्हणत नाही ना डोक्यावर घेऊन नाचा, राईट. पण बेसिक नीड्स, पाणी, टायमावर खाणं पिणं, आणि मग त्यांना ते ना टिपिकल त्याचे ए बॉयज इधर आव रे, ए गर्ल्स इधर आव, ते जी हाक मारणं पण आहे ना, तुम्ही प्रेमाने म्हणाल ना तर लोक 1 तास अजून काम करायला पण तयार होतात. पण जर तुम्ही तेच हिडीस करतात ना, तर मला वाटत नाही इंडस्ट्रीमध्ये कोणी उभं पण राहील. आणि डान्सर्सची किंवा ह्या परफॉर्मन्सची इतकी सुंदर युनियन पण मी बघितली की जर कोण कोणाला काही बोललं ना तर ते सगळे उभे राहतात. हे मला खूप आवडतं आणि त्याच्यासाठी मी पण उभा राहतो आजकाल. कारण की पहिल्यापासूनच म्हणजे मी इतके अवॉर्ड शोज करतो आणि जर पाणी नसेल तर मी सरळ रिहर्सल थांबवतो. कारण की जर बरं आर्टिस्ट एकच नाचतो, परफॉर्मर्स किंवा डान्सर्सला 6 डान्स नाचायचे असतात एका अवॉर्ड फंक्शनला, वेगवेगळ्या स्टाईलचे. त्यांची मेमरी किती स्ट्रॉंग आहे म्हणजे विचार करा. आणि तुम्ही त्यांना साधं पाणी देऊ शकत नाही तर सॉरी बॉसमध्ये नाचणार नाही. सो मला वाटतं आय लव्ह ऑल द डान्सर्स अँड परफॉर्मर्स आउट देअर. अँड मला वाटतं की तुम्ही आहात म्हणून सगळे गाणे एवढे उठून दिसतात. अगदी म्हणजे कुठलाही कलाकार उठून दिसतो जेव्हा त्याच्या मागे 100 डान्सर्स असतात किंवा 10 डान्सर्स असतात. तू पण नाचलायस, मी पण नाचलो. बॅक डान्सिंग आपल्याला माहिती आहे काय कष्ट लागतात. सो हॅट्स ऑफ टू ऑल द परफॉर्मर्स अँड डान्सर्स आउट देअर. ओके दादा, सो या क्वेश्चन्स मधनं आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे. ओके ओके, सो त्या गेमचं नाव आहे ओळखा पाहू कोण. ओके ओके, सो मी बेसिकली गेम एक्सप्लेन करते तुला. तुझ्या डोळ्यावरती आम्ही पट्टी बांधू आणि तुला आम्ही काही गोष्टी देऊ, त्या तुला स्पर्श करून ओळखायचे की काय आहे गोष्ट. ओके ओके, येस रेडीज दादा? येस, हे पहिल्यांदा होते माझ्यावर पॉडकास्ट. माझे डोळे बंद केले जात आहेत. चलो. ओके, सो आम्ही रेडी आहे, दादा पण रेडी आहे आणि लगेचच आपण खेळू ओळखा पाहू कोण. मी दादाला पट्टी देतोय, क्यूट वाली पट्टी आहे. कलाकार चर्चा, कलाकार चर्चा, कलाकार चर्चा. दिसत नाहीये ना? एक येत, एक येत. एक अरे परफेक्ट. पण दिसत नाही मला. एक येत. 5. नाही, ठीक आहे, चलो आ जाओ. आले तो रेडी आहे संस्कृती? येस येस, रेडी आहेस दादा? चल. ओके चलो स्टार्ट. तू देणार आहेस की मला टेबलवर हात लावायचा आहे? मी देतोय. मी असं स्मेल घेऊ शकतो का? हो. स्मेल पण घेण्याचं नाक बंद आहे. अरे हे भेंडी, भेंडी. लिटिल फिंगर. कांदा. हे दादा तू बरोबर ओळखतोय, बघतोयस ना तू? नाही, अरे कांद्याचा वास तुम्हाला येत नाही की मला सांगा हातात असा? आता ओळखूच शकणार नाहीये, ओळखूच शकणार नाही फॉर शुअर. नाही, मला माहिती आहे. हे सगळ्या भाज्यांमध्ये जातं. याचं नाव आहे टमाटर. बरोबर ना? बरोबर बरोबर. मॅक्झिमम भाज्यांमध्ये हे असतं ऍक्च्युली. आणि हे जर तुम्ही गालाला लावलं की तुमचे गाल छान शाईन पण होतात, लक्षात ठेवा. हो का? येस, मी आज रात्री करणार. कट अँड. हे अवघड आहे. हे जर ओळखलं ना तर समजायचं की दादाला दिसतंय. करेक्ट. दुधी. दुधी जी लांबवाली असते ज्याचा हलवा पण करतात मला वाटतं, तीच असणारी. मला आय एम शुअर क्या बात है. परफेक्ट. बिकॉज आय कुक. हो दादा कुक पण करतोस? येस. ठीक आहे. हे अवघड आहे. हळूहळू हळू चालेल. उलट झालंय, उलट झालंय ऍक्च्युली. नाही बरोबर आहे. त्याला वास पण नाहीये. काय असते नेल पेंट याचा वास तरी असतो. नाही चुकलं. नाही मी असं म्हणतो नेल पेंट असतं तर वास तरी असतं. मेकअपचं काहीतरी आहे. हा, मेकअपचं आहे. ते इज इट अ लायनर और मस्कारा? लायनर. क्या बात आहे. वा बरोबर आहे दादा. कारण की ते त्याला स्मेल नव्हता त्याच्यामुळे असं मला वाटलं. बाकी काय नाही. संपले का? तुझी फेवरेट असू शकते गोष्ट. आणि तीच येणार नाही मला. थांब. ओळखलंय. कृष्णाला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजेच मोरपंख. हा मोरपंख आहे. राईट. येस, करेक्ट. ओके. परत ही मेकअपची गोष्ट आहे काहीतरी. थांब.
मस्कारा. करा, वा. कारण की असं उघडताना असं कर्र असं एक आवाज Right. आला असं हो, हो, हे हो, बघा हो. ना? असं एक Yes, आवाज yes. येतो. ऑब्झर्वेशन मैया कलाकार. आहे आहे. म्हणजे जोपर्यंत मी चुकत नाही तो ओ मिरची. बरं खाल्यानं सांगितली तू. हे मी सगळ्या ओळखतोय. हो ना, हो. तू जोपर्यंत ओळखणार नाहीये तेव्हाच थांबणार आहे. हे खूप सोपं आहे. हा. कारलं, Yes. करेला, परफेक्ट. बिटर गॉड. Yes. आहे आहे आता एक दिन 2-3 गोष्टी राहिल्या. दोस्तो. येस. तुम्ही ऍक्च्युली स्मेल नाही करून दिला पाहिजे. Actually, यार. चुकलं आमचं. आलं आलं जिंजर. ओळखायला पाहिजे. हम्म. अरे Wow. शिव शंकराचा डोंगर. yes. क्या बात है क्या बात है. Oh, done. लास्ट वन. नो नो. आता हे स्पेल नाही करायचं. ओके ठीक हा. आहे. बटाटा. परफेक्ट. बरोबर. आलू. परफेक्ट. Yes. बिकॉज वेन यू डू विथ युअर नेल ना तुला समजतं त्या व्हेजिटेबलची काय गोष्ट आहे. म्हणजे अशा गोष्टी मूळ वगैरे पण असतं पण दिस इज पटॅटो आहे. Right, क्या right, बात right. है. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. झालंय. लास्ट. अरे देवा. इट्स लाईक अ सलाड मध्ये असेल हे पण गाजर. येस करेक्ट. अगेन करेक्ट. कारण की मुळाच्या स्मेलाला असतात. क्या परफेक्ट बात परफेक्ट. है. काढू शकतो दादा. वाव एक नाईस. सुद्धा चुकली नाहीये, एक सुद्धा. कमाल. सगळ्या हा, गोष्टी हे ह्याच्यात म्हणजे जेवढं पण होत्या. परफेक्शन परफेक्शन. लाइनर. अब क्या देखो ये सब चीज मैं यूज कर चुका हूँ. हे सगळ्या गोष्टी मी वापरल्या आहेत. म्हणजे हे तर ऑफकोर्स तांडव करताना, हे कृष्ण करताना आणि ऑफकोर्स मला जेवण बनवता येतं. सो बऱ्यापैकी मला गोष्टी माहित आहेत. Yes. क्या बात आहे दादा. Wow. सो मला Nice. काय गिफ्ट Perfect. मिळणार असतं हे मी आता हे मी सगळं ओळखले. काय गिफ्ट हे असतं सगळं गेम नंतर. बरं मग ठीक आहे. शोच्या एंडिंगला. शोच्या एंडिंगला. क्या बात है दादा. वाव. यार एक पण गोष्ट चुकला नाही दादा. सगळं ओळखलं. एका ह्याच्यात ओळखलं. Yes. दादा डान्सर आहेच पण कुक पण आहे, आज कळलं मला. हो हो हो. बिकॉज आई बरोबर मी घरी असताना, मी जेव्हा घरी असतो तेव्हा मी खूप किचनमध्ये असतो तिच्याबरोबर. बिकॉज तिचा जो स्वाद आहे तो मला माझ्या हातात आणायचा आहे. मला खूप वर्षापासून मी ट्राय करतो पण ते येत नाही. ते काहीतरी ते असतं मम्मी लोकांचं ना प्रेम इन्ग्रेडियंट असतं. कदाचित आय डोंट नो पण ते तिच्या हाताची टेस्ट आपल्या हाताला कधीच येणार कधीच नाही. नाही. सो मला वाटतं म्हणून त्या गोष्टी मी ओळखल्या. नाईस. क्या बात आहे ओके. सो डान्सर तर आहेच, कोरिओग्राफर पण आहे, कुक पण आहे आणि सगळंच तू करतोस. बट एक असा तुझ्यातला व्यक्ती जो अजून कोणालाच माहिती नाहीये, एक असा आशिष पाटील जो अजून कोणी बघितलाच नाहीये, तो काय आहे किंवा तो कसा आहे? मला वाटतं जेवढी लोक मला ओळखतात किंवा तुम्ही पण जेवढे मला ओळखतात इथे सगळे जे आहे ते पण मी जे स्क्रीनवरती आहे तेच मी रिअल लाईफमध्ये आहे. म्हणजे मी खोटं वागू शकत नाही. मला खोटं बोलता येत नाही बेसिकली कारण की ते मला खूप खात राहतं गिल्टमध्ये. त्याच्यामुळे मी खूप ओपन बुक आहे पहिल्यापासून. सो अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी मला वाटतं जी प्लॅटफॉर्मवरती आहे जी मी बोललो नाही आहे किंवा मी जसा आहे तसा. ऑफकोर्स खूप लोकांना असं वाटतं की माझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे असं खूप लोकांना वाटतं. पण जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांना कळतं की नाही माणूस म्हणून मी एक बरा व्यक्ती आहे. पण येस एक गोष्ट जी अजूनही म्हणजे फक्त माझ्या बेस्ट फ्रेंड्सला माहीत असतील, जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत, जे जगाला माहीत नाही, ती मला तेच वाटतं की मी खूप तसा शाय आहे. असं लोकांना वाटतं की मी खूप बोलका आहे, मी खूप बोलतो, पण ते मला वाटतं त्या सिच्युएशनच्या हिशोबाने असतो. पण तसा मी खूप लाजाळू आहे. म्हणजे मला भीती वाटते इमिजिएटली कोणाशी बोलायला. आय कांट टेक द फर्स्ट इनिशिएटिव्ह. कधीच नाही. हां म्हणजे मी इनिशिएटिव्ह घेऊ शकत नाही बोलताना. मला वाटतं की समवन शूड स्टार्ट, मग मी आय कॅन टेक द ट्रेन. पण ते आहे लोकांना असं वाटत नाही अजून पण की मी लाजाळू वगैरे असेल. पण मी आहे म्हणजे ते कुठेतरी माझ्या दडलेलं आहे. बघा तो माझा मूळ नेचर आहे.
आय कांट स्पीक इमिजिएटली, पण जर तुम्हाला बोलतं केलं जसं तुम्ही मला करताय दादा बोलतं, तर मला खूप बोलायला आवडतं. क्या बात आहे, वाव. दादा तू कधी असा प्रँक वगैरे केलाय का, कोणाची मज्जा केली का कधी? खूप बाबा. म्हणजे याच्यावरून तर लाजाळू आहे असं तर मी बोलू शकत नाही. त्याच्यामुळे लोकांना वाटतं मी लाजाळू नाही. एकदा जर फ्री झाला दादा तर मग त्याच्या नंतरची धमाल आता ऐकूया. खूप मला वाटतं मी रियालिटी शोज मध्ये इतकी मजा मस्ती केली आहे, म्हणजे प्रँक्स म्हणू नको, म्हणजे जसं एकापेक्षा एक सेलिब्रिटी सीझन होता त्याच्यामध्ये श्रुती मराठे माझी कंटेस्टंट होती, दीप्ती केतकर माझी कंटेस्टंट होती, असे अजून खूप लोक कंटेस्टंट होते. तर आम्ही श्रुतीवरती तर मी खूप प्रँक केलाय. काय होतं कारण असंच म्हणजे मला वाटतं की ते सांगण्यासारखं नाहीये मग तर ऐकायचंच असतं प्रेक्षकांना. बट श्रुती इज व्हेरी गुड फ्रेंड आणि पण ती खूप स्पोर्टिंगली घेते, त्याच्यामुळे कदाचित खूप लोक ते स्पोर्टिंगली घेत पण नाही. पण या म्हणजे मस्ती म्हणजे तिच्या बर्थडेला आम्ही काहीतरी असं तिला एक सरप्राईज गिफ्ट ठेवलं होतं जे अनएक्सपेक्टेड होती यासाठी, पण इट वॉज अ प्रँक बेसिकली. पण या तिने ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. मी खरंच ते सांगू शकत नाही, पण ऑफ कॅमेरा तुम्हाला सांगेन नक्की काय होतं ते. पण प्रँक वाईज आणि ऑल्सो इन जनरल जसं मी म्हणालो मी शाय आहेच, पण मी जसं मी म्हटलं की मी एकदम तुझ्यामध्ये रुळलो किंवा मला व्यक्ती आवडली तर मी तासन तास म्हणजे गप्पा मारू शकतो, पण लाईव्हबद्दल म्हणजे मला कोणाची उणीधुणी करायला आवडत नाही. सो त्याच्यामुळे मला वाटतं की दॅट इज व्हेरी स्मार्ट मूव्ह टू टॉक विथ समबडी, की तुम्ही इंटेलेक्च्युअली बोला काहीतरी ज्याच्यातून तुम्हाला समोरच्याचं पण इंटेलेक्च्युअल कळेल. दॅट इज द होल पॉईंट मला वाटतं. वाव. मस्त. पण किस्सा ऐकायचा आहे मला. येस, ऑफ कॅमेरा. दादा तू एक म्युझिकल करतोयस आता, येस. त्याबद्दल काय सांगशील? सुंदरी अदा ताल शृंगार, म्हणजे अदा ताल शृंगार तर 2023ला मी ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम परीक्षक म्हणून बसलो होतो आणि तेव्हा त्याच्या 2 वर्ष आधीपासून माझ्या मनात होतं की मला स्वतःचं काहीतरी शो करायचा आहे. कारण आपण इतके म्युझिकल बघतो मार्केटमध्ये किंवा लावणी लागून इतकी गोष्टी आहेत. सो मला लोकांचा जो दृष्टिकोन बदलायचा होता की मला त्यांना सांगायचं होतं की लावणी आणि कथ्थक किती जवळ आहे. म्हणजे कथ्थक ॲक्च्युली लावणीची आई आहे. म्हणजे जे काही कथ्थकचे पदन्यास आहे, हस्तक आहे, ते लावणीला लागू होतात, फक्त घुंगरांचा फरक आहे. बरोबर. तुम्ही 4 पाकळीचे घालतात, आम्ही 2 पाकळीचे घालतो. सो इथून जी ही कथा आहे, किंवा अजूनही लोकांना माहीत नाही की तो पदर का घेतला जातो लावणीमध्ये. खूप लोकांना वाटतं ती परंपरा म्हणून ना, लावणी म्हटलं की लोक पदर घेऊन उलटे उभे राहतात, पण त्याची पण काहीतरी एक स्टोरी आहे. किंवा म्हणजे ना लावणी म्हटलं की डायरेक्ट आपण असं उलटे उभे राहतात की लावणी नाही कळतं ही लावणी होणार आहे, पण विदाऊट पदर पण ती होऊ शकते. त्या काळात काहीतरी वेगळं होतं म्हणून ते घेतलं जायचं. किंवा घुंगरू 2 पाकळीचेच काय लावणीचे, ते कथकचे का नाही आहेत? हालाकी कथक मी शिकवलंय पण तरी पाकळीचे का नाही आहेत? सो ती गोष्ट, आणि मला वाटतं की ते सगळं सांगण्यासाठी मी एक प्रॉपर एक स्टोरी बनवली होती आणि मला ते निमित्त मिळालं ढोलकीच्या तालावर की मला एक गाणं करायचं होतं त्याला घेऊन, जे माझ्या शोचं कन्क्लुजन गाणं असेल. आणि सुंदरी हा शब्द माझ्या डोक्यात खूप अडकला होता, कारण की आपण लावण्या आतापर्यंत बघितल्या स्त्रियांनी परफॉर्म केल्या आहेत, हालाकी पुरुषांनी लिहिलेल्या लावण्या स्त्रियांनी परफॉर्म केल्या आहेत. सो माझं असं होतं की पुरुषांनीच लिहिलेलं किंवा पुरुषांनीच कल्पनेत आणलेलं एखादं गाणं बनवावं आणि ते पुरुषांनी सादर करावं. आणि मग मला असं आलं की ते मीच केलं पाहिजे, कारण की फिनालेला मला ते गाणं ओपन करायचं होतं. आणि मी सुंदरी हे गाणं बनवलं, अवधूत सरांनी ते गायलं, प्रवीण कुवर सरांनी ते संगीतबद्ध केलं, मंदार सोळकर यांनी ते गाणं लिहिलंय आणि त्याच्यामध्ये त्या गाण्यातच मुळात कथ्थक आणि लावणीचं एक जुगलबंदी आहे. सो तो कॉन्सेप्ट त्या गाण्यामध्येच आहे, त्याच्यामुळे ते गाणं कन्क्लुजन होतं शोचं. आणि तेव्हा काही कारणास्तव मला ते 1 वर्ष तो शो नाही करता आला, सम फायनान्शियल इश्यूज, फॅमिली इश्यूज. मग आत्ता कुठे जाऊन फायनली तो शो अप्रूव्ह झाला आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये तो शो अप्रूव्ह झाला. त्यांनी मला बोलवलं मीटिंगसाठी आणि त्यांनी विचारलं की हा शो काय आहे, आम्हाला एक्सप्लेन कर. मी त्यांना एक्सप्लेन केला, त्यांना तो खूप आवडला आणि त्यांनी मला फक्त एकच अट टाकली की त्या 90 मिनिटात तू किती वेळ दिसणार आहे स्टेजवरती. तर मी म्हटलं पूर्ण थ्रूआउट मी आहे, पण मुली त्याला प्रेझेंट करतात. ते मला सरळ म्हणले की अट हीच आहे की 90 मिनिटामध्ये 80 मिनिटं तू स्टेजवर नसला पाहिजे, म्हणजे तू असला पाहिजे, कारण की पुरुषांनी ते केलं ते जास्त पोचवायचं आहे आम्हाला आणि ते काहीतरी युनिक आहे आमच्या ह्या शोसाठी. आणि सो लावणी एनमॅकमध्ये म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट होती, ज्याचा बज झाला. आणि ऑफकोर्स ते शोची मला वाटतं श्री गणेश तिथे केले आम्ही. आता बरेचसे शोज लाईन्ड अप आहे, बिकॉज आता एक्झाम टाईम आहे म्हणून आम्ही शो काही करत नाही आहे, पण मे एप्रिलपासून अगेन द शो विल स्टार्ट. अँड जिथे कुठे शो असेल प्लीज तुम्ही नक्की या बघायला, तुम्ही सुद्धा या. अँड ही अपॉर्च्युनिटी मिस ना करू, कारण की एक छान असा डायलॉग ओरिएंटेड बट विथ द म्युझिक पण ऑथेंटिक वेमध्ये. आणि कथक ही लावणीची आई कशी आहे आणि त्या दोघी कशा एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात
हा असा शो आहे. सो हे नक्कीच बघायला तुम्ही आलं पाहिजे मला वाटतं. नक्कीच काय नाही कॉन्सेप्टच Yes. बेस्ट खूप वाटते. सुंदर कॉन्सेप्ट. म्हणजे ही कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे खूप शोज मध्ये आपण बघितलं की आपण कॉम्पिट करतो दोन स्टाईलला घेऊन, पण इथे कॉम्पिटिशन नाहीये, इथे आहे कॉम्प्लिमेंटिंग. की तू जर म्हणते की तुझी अदा ही आहे तर येस तुझी अदा ही आहे, पण मला तूच शिकवलेली ही अदा आहे असं मला सांगायचंय बेसिकली. जसं कृष्ण तुझ्यासाठी भक्ती आहे तसं कृष्ण लावणीसाठी प्रेम आहे, हो. पण तो आहे तो एकच व्यक्ती. सो मला वाटतं तो फरक किंवा ते कॉम्प्लिमेंटिंग दाखवणारा हा शो आहे. कमाल आहे. क्या बात है. तुला कॉंग्रॅच्युलेशन या शो साठी. थँक्यू. आणि जर आम्हाला यायचं असेल तर कसं यायचं? आता मला वाटतं जेव्हा पण शो लागतील तेव्हा बुक माय शो त्याचे तिकीट्स अवेलेबल होतील. सो यू कॅन बुक युअर तिकीट्स. आणि तुम्ही तर गेस्ट असाल रे, तुम्हाला तिकीट घ्यायची गरज नाहीये, पण तुम्ही तुम्हाला तिकीट घ्यावं लागतील. पण प्लीज मिस ना करू, जिथे कुठे असायला बघा. म्हणजे हट्ट आहे बघण्याचा की ॲक्च्युअल आपला जो डान्स फॉर्म आहे तो काय आहे आणि ते मला दाखवायचं आहे. दॅट इज द होल पॉईंट. तर सगळ्यांनी नक्की बघायचंय आणि तिकीट्स काढायचे असतील तर बुक माय शो वरती लगेचच मिळेल तुम्हाला. आता तू लहानपणापासून म्हणजे मोर दॅन 2000 वेळा तू परफॉर्म केला असेल स्टेजवर हो. आणि ही स्टाईल केली. तुला आतापर्यंत कधी असं झालंय का की म्हणजे प्रॉब्लेम आलाय का लोकांनी की तुला असं काय झालंय का? म्हणजे ऑफकोर्स अजून पण होतात. आपण अजून पण त्या सोसायटीमध्ये आहोत जो शिकलेला अशिक्षित समाज आहे. म्हणजे मी उघड सांगतो, कारण की आपण कितीही शिकलेलो असलो तरी आज पण तुम्ही जर एखादं कलाकार बघाल, जर मेल कलाकार म्हणजे डिफरन्स बघा. एखादी फिमेल कलाकार जेव्हा एखादी वेस्टर्न स्टाईल सादर करते तेव्हा तिला टॉम बॉय म्हटलं जातं, पण तिचं कौतुक केलं जातं टॉम बॉय म्हणून. एखादा पुरुष कलाकार जर एखादा क्लासिकल परफॉर्मन्स सादर करतो किंवा एखादा फोक आर्ट फॉर्म करतो जो फेमिनाईन आहे, त्याचं कौतुक तर केलं जात नाही, पण त्याला नावं ठेवली जातात की हे तुला शोभतं का? तर माझं म्हणणे, जेव्हा आपण बोलतो इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो, स्त्री आणि पुरुष इक्वल आहात. आज तुम्ही दोघं जवळ एकत्र बसलेले आहात. तुमच्या दोघांचं इंटेलेक्च्युअल टॅलेंट खूप वेगळं आहे, तुमच्या दोघांचं फिजिकल टॅलेंट खूप वेगळं आहे. पण मला वाटतं की जेव्हा आर्ट फॉर्म येतं, डान्स फॉर्म येतं, तेव्हा हा डिफरन्सिएशन का केला जातो, जो अजूनही होतो. अजूनही माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये ते कॉमेंट्स येतात जे अनएक्सपेक्टेड असतात. पण मला वाटतं की मी खूप आधीपासूनही म्हणतो की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, यू डू यू. तुम्हाला जर जी गोष्ट आनंद देते ती तुम्हाला करायची तर तुम्ही ती करा. आणि लहानपणापासून माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे की दुनिया दोन्ही बाजूनी बोलणार. आज तू सक्सेसफुल झालास तर ती लोक तुझे पाया पडतील. तू त्याच क्षणी पण अनसक्सेसफुल झाला, सक्सेसच्या नंतर पण, तर तीच लोक तुला शिव्या पण घालतील. सो त्याच्यामुळे लोक काय म्हणणार आहेत ह्याच्यापेक्षा तुझं काय म्हणणं आहे, आर यू लिव्हिंग युअर फुल लाईफ, किंवा तू तुझं डान्स आयुष्य बघ. मला खूप सोपं होतं ITM कंपनीत जॉब करणं, बिकॉज बीइंग अ ग्रॅज्युएट आय वुड हॅव डन दॅट. पण डान्स एक अशी गोष्ट होती जी मला माझ्या चेहऱ्यावरती किंवा माझ्या मनामध्ये एक वेगळा आनंद द्यायची. सो मला कुठेतरी वाटतं अजूनही माझी रिक्वेस्ट आहे ही लोकांना की जर तुम्ही कोणाचं चांगलं बघू शकत नाही किंवा कोणाला जर चांगलं बोलू शकत नाही तर निदान वाईट तरी नका बोलू. खूप सोपी गोष्ट आहे. तुमच्याकडे ब्लॉक बटन असतं, ते ब्लॉक करा त्या अकाउंटला, किंवा सरळ स्क्रोल करू शकतो ते स्क्रोल करा. पण आपली जी टेंडन्सी आहे, ह्युमन टेंडन्सी, की आपल्याला जाऊन तिथे कॉमेंट करायचंच आहे किंवा ते करायचंच आहे, तो मला वाटतं कुठेतरी ते थांबलं पाहिजे. बट जेव्हापासून तू डान्स करायला चालू केला या स्टाईलमध्ये, खूप जनरेशन वेगळं झालंय ऑफकोर्स. आणि आजकाल मुलं मुलींपेक्षा चांगलं करतात हे मी बोलू शकतो. मला वाटतं आय कॅन प्राऊडली से दॅट आय एम द पायनियर ऑफ ऑल द मेल डान्सर्स आउट देअर. म्हणजे असं मोठेपणा नाही, पण मला वाटतं मी म्हणजे माझं पहिला रियालिटी शो मराठी एकापेक्षा एक जेव्हा मी आलो झी मराठीचा, तेव्हा मी क्लासिकल परफॉर्म केलं होतं. तेव्हा मला लोक म्हणाले की तू ह्या स्टाईलला घेऊन पुढे जाऊ शकणार नाही. पण मी त्या शोमध्ये फायनलिस्ट होतो, टॉप 5 पर्यंत होतो. आणि मला वाटतं मी सगळ्या स्टाईल केल्या, पण माझ्या स्टाईल न सोडता एव्हरी एपिसोड मी माझ्यासाठी परफॉर्म करायचो. आणि आज अशी बरीच मुलं आहेत जे हॅव स्टार्टेड कमिंग आउट अँड स्टार्टेड परफॉर्मिंग अँड व्हेरी ब्युटिफुली. माझ्यापेक्षाही उत्तम नाचतात काही मुलं आणि मला खूप आवडतं ते बघायला. आणि कुठेतरी त्यांनाही हे कळलंय की तो त्यांचा आनंद आहे. नो बडी इज गोइंग टू स्टॉप देम. आणि त्यांनी ते खरंच करत राहावं, म्हणजे मुलींनी दोघांनी. कारण की मला वाटतं की एका कलाकाराला जेव्हा आपण एका जेंडरमध्ये सेट करतो तेव्हा कुठेतरी तो कलाकार राहत नाही. त्याच्यामुळे तो साचाच नाही बनवला पाहिजे त्या जेंडरच्या, की ही मुलगी ह्या मुलींनीच केलं पाहिजे. डान्स स्टाईल मध्ये जेंडर यायलाच नाही पाहिजे मुळात. म्हणजे बघ ना, आपल्या नृत्याचं दैवत नटराज, तो अर्धनारी नटेश्वर आहे. हे आपल्याला शिकवलं जातं बेसिक्स मध्ये. तांडव काय आहे, लास्य आणि रौद्राचं कॉम्बिनेशन.
सो हेच म्हटलं ना, शिकलेला अशिक्षित समाज हा अभ्यास केला पाहिजे आधी की तो मुलगा तसं का नाचतोय. बरं, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला त्या व्यक्तीची वाटचाल माहिती आहे का, कशी ती व्यक्ती तिथपर्यंत पोहोचली आहे. आजकाल तुला माहिती आहे एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे सोशल प्लॅटफॉर्मवरती रोस्टिंगचा. रोस्टिंग, राईट. ओके, म्हणजे आपण जसं इंटरव्ह्यू करतोय आणि आपला मे बी एखादा ब्लॉग उचलून आपल्यालाच रोस्ट करतात हो आणि त्याच्यावर व्ह्यूज होतात. Yes, yes, yes. म्हणजे उद्या मे बी आपला पण रोस्ट होईल, विच इज ओके, वी डोंट केअर. चालेल, काही प्रॉब्लेम. हा, एनी पब्लिसिटी इज अ पब्लिसिटी. पण आपण मनात नाही ठेवत, ते बोलतोय आपण आणि मागे पण नाही बोलत, कमेंट मध्ये नाही बोलत. नाही बोलत आहे. पण मला तेच वाटतं की हे तीच लोक आहेत ज्यांना चेहरा नसतो. ज्यांच्याकडे चेहरा असेल तर ते चेहरा घेऊन बोलतील, येतील. पण हे रोस्टिंगचा हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप कलाकार असे आहेत ज्यांचं लाईफ तुम्हाला माहीत नाही आहे काय आहे आणि तुम्ही त्यांना सहज रोस्ट करतात. इवन आय डोंट नो हाऊ इझिली यू आर गेटिंग व्ह्यूज बाय स्पॉइलिंग समबडीज नेम. पण कुठेतरी त्या कलाकाराची पण एक मेहनत असते. मग तो कसाही असो, कलाकार हा कलाकार आहे, तो त्याचं पोट भरतोय, तो कुठल्याही पद्धतीत भरू शकतो, मला असं वाटतं. आणि याचा एखाद्या कलाकारावर इतका वाईट परिणाम होतो, ऑफकोर्स होतो. डिप्रेशनमध्ये जातात लोक. खूप लोक मला इंस्टाग्रामवर मेसेज करतात, जे लोक ह्या स्टेजमधून जातात ते अजून पण. मी त्यांना एवढंच सांगतो की बघा, ही लोक तुमचं लाईट बिल भरत नाही, ही लोक तुमचं घर चालवत नाही. ओके दादा, सेकंड ट्विस्ट, रॅपिड फायर राऊंड. व्हेरी नाईस. सो तुला आम्ही क्वेश्चन विचारणार आहे आणि तुला क्विक उत्तर द्यायचे. ठीक आहे, रेडी आहेस तू याच्यासाठी? Yes. डन. आता मजा येणार आहे. ठीक आहे, डान्स नाही तर काय? डान्स नाही तर काय? काय? नाही, कोक नाही. डान्स नाही तर काय? डान्स नाही तर काहीच नाही, डान्सच. फेवरेट डान्स कॉन्टेंट क्रिएटर? आत्ताच आहे. प्लीज हा चेहरा दाखवू नका माझा. पण नाही, मला कॉन्टेंट नाही म्हणता येणार. पण आय फॉलो दिस ग्रुप, एक साऊथचा ग्रुप आहे, अनाया ग्रुप म्हणून. ओके. जे भरतनाट्यम आणि कॉन्टेम्पररी फ्युजन करतात. त्या ग्रुपला मी खूप फॉलो करतो. त्यांची स्टायलिंग खूप सुंदर आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं ना की फ्युजन असावं तर कसं, की भरतनाट्यम आणि कंटेम्पररी. बँगलोरचा आहे का मे बी? येस, राईट. येस, मी येस. पण फॉलो. तो एक मुलगा मनीष म्हणून मुलगा आहे जो मला प्रचंड आवडतो. कमाल आहेत, कमाल. म्हणजे मी पर्सनली त्याला एक पॅरेग्राफ म्हणून मेसेज केला होता की सच अ गुड टॅलेंट अँड प्लीज कीप डुईंग दिस. आणि उत्तम करतो तो. Yes. ते दॅट इज अ वन कॉन्टेंट आय फील आय वॉच. काय बात आहे. दादा, तुझा फेवरेट पदार्थ? बासुंदी. वा. बासुंदी. वा. फेवरेट डान्स रियालिटी शो? एकापेक्षा एक. दादा, तुझी कॉम्पिटिशन तू कुणाला समजतोस? स्वतः. स्वतः? मी स्वतःला स्वतःचं कॉम्पिटिशन असतो. एव्हरी इयर आय ट्राय टू डू समथिंग न्यू. आणि मग मी मागे वळून बघतो की अच्छा, लास्ट इयर मी इथे होतो, आता मी इथे आहे. सो इट इज कॉम्पिटिशन विथ माय. काय बात आहे दादा. कलाकार चर्चाबद्दल एक शब्द? करिझमॅटिक. हो, नाईस. थँक्यू. त्याचा अर्थ तुम्ही शोधा आता. दोघांनाही कलर्स मॅचिंग. हो, कलर नाही, करिझमॅटिक. कलर्स मॅचिंग. रोहित ते कान वाचतात. कॅरिझमॅटिक म्हटलंय मी. कलर मॅचिंग म्हटलंय तो. ओके, तुझ्यासाठी अवघड आहे. माधुरी दीक्षित और सरोज खान? सरोजी. ओके. अमृता खानविलकर साठी एक शब्द? एकच शब्द. कारण तू हा, ऑफकोर्स एकच शब्द. मॅडनेस. शी इज मॅडनेस. दादा, एक मनाच्या जवळची तुझी लावणी? मनाच्या जवळची लावणी एक होता विदूषक मधली भरला आभाळ, मधु कांबीकर यांनी सादर केलेली. म्हणजे मी आज पण कोणीही लावणी परफॉर्म करायचं त्यांना सांगतो की प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा. कारण की त्या व्यक्तीने, मधु कांबीकरांनी स्वतः ती कोरिओग्राफ केली आहे. आणि त्या गाण्यामध्ये बीटवर आणि ऑफ बीट कसं नाचायचं हे त्यांनी त्या डान्समध्ये परफॉर्म केलंय. मला वाटतं तो मुळात चित्रपटच खूप भारी आहे. खूप भारी. म्हणजे लक्ष्मीकांत सरांचा एक वेगळा सिनेमा ज्याच्यात त्यांचा सिरियसनेस आणि कॉमेडीचा जो एक मिश्रण होतं, सुपर. कमाल आहे, कमाल आहे. तुझं इन्स्पिरेशन तू कोणाला मानतोस? मम्मी. दादा, तुला लावणी सोडून कोणती स्टाईल शिकायला आवडेल? लावणी सोडून मला वाटत नाही मला कोणती स्टाईल करायला आवडेल. पण येस, मला म्हणजे ॲज लावणीला ट्राय करू वाटते कोणती? ट्राय करू मला आय डोंट नो. म्हणजे माझ्या अंगात इतकी भिंडलेली की मला कधीच असं वाटलं नाही की मला हे शिकायचं आहे. पण येस, कंटेम्पररी एक अशी गोष्ट आहे जी मला आवडते, मी बऱ्यापैकी करतो. पण ते तरी त्यांचे जे एक्सटेन्शन्स आहेत, जे एलिव्हेशन्स आहेत, ती बॉडी फेदरसारखी जेव्हा त्या स्टेजवर फिरते ना, तसं मला लाईट वेट नाचायचं आहे. सो ते एक मला वाटतं थोडंसं म्हणजे आत्मसात करतोय मी कुठेतरी. लवकरच बघायला मिळेल. लावणी with आवडेल contemporary. आणि खूप आवडेल बघायला.
ओके. लावणी आणि कंटेम्पररी टेम्पररी. आत्ताचा तुझा फेवरेट लावणी कलाकार? आत्ताचा कोणीच नाही आत्ताच्या ह्याच्यात मेल कोणाला- मध्ये फिमेल मध्ये तू आतापर्यंत बघितलं की लावणी करतो आणि तो खूप आवडतो तुला? म्हणजे इन जनरल टेलिव्हिजन वाईज तर कोणी नाही, पण शुभम म्हणून एक मुलगा होता जो आमच्या शोचा कंटेस्टंट होता ढोलकीच्या तालावरती, शुभम बोराडे म्हणून. ओके. त्याला तुम्ही नाचताना बघायला पाहिजे. म्हणजे बाई लाजेल इतका सुंदर तो नाचतो आणि तो विसरला तरी समोरच्याला कळणार नाही की तो विसरला, कारण त्याला गाणं इतकं पाठ असतं आणि तो एक तर उंच आहे, म्हणजे 6 फूट तो दिसतो स्टेजवर. सो शुभम बोराडे हा म्हणजे परफॉर्म करता मला खूप आवडतो. शुभम तुझा व्हिडिओ लगेच बघणार आहे आफ्टर. येस येस प्लीज यू शुड वॉच. हु इज छोटा आशिष पाटील ॲज इन डान्सर? तू आत्ता? कोणाला? हा. इव्हन तू. म्हणजे मी जसा लहानपणापासून होतो किंवा मी आत्ता पण जसा आहे तशी जिद्द मला अजून तरी आय एम मिसिंग दॅट थिंग. म्हणजे ते जसं मी म्हणाल ना, खूप लोक फेमच्या मागे, पण खूप लोकांनी तो प्रवास मिस करतात. सो मला वाटतं आय एम नॉट सीइंग एनीबडी, बट आय वुड डेफिनेटली लाईक टू सी समबडी नॉट छोटा आशिष पाटील, पण त्यांचं स्वतःचं अस्तित्व. पण ऑफकोर्स आपण इन्फ्लुएन्स होतो, जसं मी माधुरीचा इन्फ्लुएन्सर आहे त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स झालोय, पण मी त्यांना कॉपी करत नाही. सो कोणीतरी माझ्याकडून इन्फ्लुएन्स व्हावं, पण त्यांनी स्वतःचं नाव आणावं. आणि असे असतील पण जे तयार होत असतील, आणि माझ्या खूप शुभेच्छा आहेत त्या कलाकारांना, पण त्यांनी त्यांच्या नावाने यावं, माझ्या नाही. कारण की मला असं वाटतं प्रत्येकाने आपली एक आयडेंटिटी बनवावी क्या बात आहे. इंडस्ट्री. क्या बात. ओके. स्त्री की सुंदरी? म्युझिकल. पण दोन्ही माझ्या जवळ आहेत, पण ये सुंदरी जास्त जवळ आहे, कारण की तो माझा ते म्हणतात ना, इट्स माय बेबी, त्याच्यामुळे सुंदरी ऑफकोर्स. एक पूर्ण होल अँड सोल. येस इट्स लाईक युअर बेबी ना, त्याच्यामुळे. दादा तुला आत्तापर्यंत इंस्टाग्राम वरती आलेली वियर्ड कमेंट? तुला माहिती आहे प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे माझी PR टीम आहे किंवा माझे जे मॅनेजर्स आहेत, तो माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मी लोक ठेवली आहेत नेगेटिव्ह कमेंट डिलीट करायला. सो नेगेटिव्ह कमेंट माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही किती नेगेटिव्ह कमेंट करा, मला ती दिसतच नाही. का माहित, मला समजत नाही. मी आजपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवरती नेगेटिव्ह कमेंट नाही बघितली. मला असं बिकॉज थँक्स टू माय पीपल हु आर मॅनेजिंग माय अकाउंट. पण कारण की मला असं वाटतं की दे डोंट वॉन्ट मी टू गेट डिस्ट्रॅक्टेड, किंवा मला ते कधी होणार पण नाही. पण तरी मी त्यांच्या नकळत एक कमेंट वाचली होती जी अशी होती, मला वाटतं म्हणजे मी ऑफकोर्स फ्युजन व्हिडिओज करतो, त्याच्यामध्ये कोणीतरी कमेंट केली होती की किती वर्ष अजून तेच करणार आहेस, यु नो काइंड ऑफ ती कमेंट. तो मला असं वाटलं किती वर्ष तेच करणार, मी हेच करणार आहे मरेपर्यंत. मला वाटतं सो बघायचं तर बघा, नाही तर नका बघू, ह्याच्यात काही फरक पडत. पण ही कॉमेंट म्हणजे ही कॉमेंट कायच, किती वर्ष हेच करणार आहे. ते असं झालं आपण शाळेत जाऊन बोलतोय किती वर्ष हेच शिकवणार तुम्ही. ओके. पुणे की मुंबई? म्हणजे खूप लोकांना हा गैरसमज आहे की मी पुण्याचा आहे, पण मी मुंबईचा आहे. येस, मी मुंबईचा आहे. आय एम वाटलं होतं का? नाही, आय एम बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई. पण माझे जेवढे स्टुडंट्स आहेत, किंवा जसं ऋतुजा जुन्नरकर माझ्यावर एवढे रियालिटी केले आहेत, शी इज फ्रॉम पुणे. सो त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं मी पुण्याचा आहे, कारण मी पुण्याच्या कलाकारांबरोबर खूप नाचताना दिसलोय. अमृता पुण्याची आहे, श्रुती पुण्याची आहेत, ओंकार पुण्याचा आहे. सगळे पुण्याचे कलाकार माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण मला असं वाटतं बोथ गो हँड इन हँड, कारण की मी नेहमी जेव्हा पुण्यामध्ये येतो तेव्हा मला कलाकार खूप जास्त भेटतात इथे, आणि जे कलेशी जास्त ते म्हणतात ना वाहून घेतलेले कलाकार इथे आहेत. सो भले मी मुंबईचा असो तरी मला पुण्यामध्ये येऊन एक कलाकार म्हणून खूप प्राऊड फिलिंग होतं. सो इट्स अ मिक्स फिलिंग आय गेस. मला वाटतं इट्स बोथ वेज. सो सो सगळ्यात अवघड क्वेश्चन, रोहित की संस्कृती? वाव. कलाकार चर्चा. Yes. कारण की दोघं या चर्चेचा भाग आहेत. तो Actually, कलाकार कलाकार चर्चा चर्चा इज वन नेम. रोहित and संस्कृती. Nice. बरं, Smart ना? answer. क्या बात Rohit. है. Yes, perfect. Nice. Smart. Okay. क्या बात आहे. क्या बात है. मस्त ना, मस्त मजा आली दादा रॅपिड फायरला. Yeah. आता विचारायचंय मला असं की तू म्युझिकल केला, कॉम्पिटिशन्स केले, फिल्म कोरिओग्राफी केलीस, आणि आता पुढे काय प्लॅन आहे तुझा? कसं आहे, बकेट लिस्ट तर कधी संपत नाही आपली. आपल्याला ते ग्रीड आहे ना, एक माणसाचा ग्रीड असतो की मला हे पण करायचं ते पण करायचं आहे. असे खूप प्लॅन्स आहेत, आणि जे आत्ता ऑफकोर्स ह्या वर्षी येतील सगळे, एक एक गोष्ट येणार. आणि जसं म्हणतात की आपल्या गोष्टी आल्याशिवाय सांगू नका, त्याच्यामुळे मी पण ते सांगत नाही. पण तुम्हाला बघायला मिळेल काय काय नवीन मी करतो, किंवा काय काय नवीन मी केलं आहे जे ह्या वर्षी त्याचं पदार्पण आहेत. आणि करायच्या खूप गोष्टी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला
एक तेच करायचं आहे की सरोजजींची जी लेगसी आहे, म्हणजे त्या जाण्यापूर्वी मला त्यांनी एकच लाईन सांगितलेली की आशिष, तू जे करतोय किंवा मी जे करत होते हे जपणं खूप कठीण आहे, तुला ह्याच्यासाठी खूप सॅक्रिफाईस करायला लागणार, पण तू मागे नको हटू. तर कुठेतरी ते माझ्या डोक्यात आहे आणि कितीही झालं तरी मी ती स्टायलिंग सोडणार नाही. म्हणजे भले मला वाटलं की नाही आता ह्याचं काय होऊ शकत नाही, पण मला हे पण माहिती आहे की तुम्ही कितीही पिझ्झा बर्गर खा, शेवटी वडापाव तर वडापावच असतो. आहा. त्याच्यामुळे तुम्ही कितीही पाश्चात्य नृत्य करा किंवा काही करा, शेवटी आपलं ते आपलं आहे. जे आम्ही करतो किंवा जे आपण क्लासिकल करतो, फोक करतो, हे आपलं आहे, हे आपलं हे आपलं आहे. पुढ्या पिढीला आपण हे सांगणार आहे की ही आपली संस्कृती आहे, लेझिम आपली संस्कृती आहे, गोंधळ आपली संस्कृती आहे, जोगवा आपली संस्कृती आहे. तर मला वाटतं की त्याला कधी संप नसणार आहे, शेवटपर्यंत हे चालत राहणार आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं येस, दॅट इज द होल थिंग. 100% शेवटपर्यंत चालूच राहणार आहे. दादा, तू संजय लीला भन्साली सोबत काम केलंयस, तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स? मला वाटतं की प्रत्येक कोरिओग्राफरला किंवा आर्टिस्टला एक ड्रीम प्रोजेक्ट असतो की डेब्यू व्हावा, तर अशा मोठ्या एका नावाबरोबर जे कलामध्ये इतकं वाहून गेले. आणि संजय सर असे आहेत जे त्यांचं तू कुठलाही पिक्चर उचल, त्यांची फ्रेम बघ, इट इज लाईक अ पिक्चर फ्रेम. म्हणजे जर तू असं क्लिक केलं की ती पिक्चरसारखी फ्रेम आहे की तू फ्रेम करू शकतो. सो त्यांच्याकडे जेव्हा मला बोलवलं तेव्हा मी खूप भारावून गेलो होतो, कारण की त्या माणसावर काम करणं ही माझी इच्छा तर होतीच, पण इतक्या लवकर त्यांनी मला एखादं इंडिव्हिज्युअल गाणं द्यावं ते मला माहीत नव्हतं. कारण युजली मी जेवढं त्यांच्याबद्दल ऐकलं ते युजली तुम्हाला असिस्टिंगसाठी बोलवतात आणि मग ते तुम्हाला एखादं ते तुमचं काम बघतात. पण मला गेल्या क्षणी त्यांनी सांगितलं की हे गाणं असं एक गाणं ह्याच्यात ते तू करशील का? आणि मी खूप सरप्राईज होतो, कारण की एक तर भावना खूप वेगवेगळ्या होत्या. मला रडायचं पण होतं, हसायचं पण होतं, हो पण बोलायचं होतं, पण काही करता येत नव्हतं. पण त्यांच्याकडे तेच 6 महिने 3-4 महिने जे काय मी काम करत होतो, त्यांच्या सहवासात होतो, त्यांच्या सेटवरती होतो, एक खूप मी शिकलो की माणसानी कुठलीही गोष्ट पॅशनेटली जर केली ना तर ती किती सक्सेसफुल होऊ शकते हे त्यांच्याकडून मी शिकलो. आणि किती फोकस असावा एखाद्या माणसाचा. म्हणजे जर एखादं गाणं शूट असतंय तर समजा नाईट शिफ्ट आहे, तर त्यांच्या वयाला बघता ते स्वतः म्हणजे संध्याकाळी ते पहाटेपर्यंत ते असायचे, टू सी की प्रत्येक शॉट परफेक्ट झाला आहे की नाही. आणि मला वाटतं कुठेतरी तेच परफेक्शन आहे ह्या वयात सुद्धा, की की जे त्यांचं विजन आहे ते विजन आम्हाला समजलं आहे की नाही ॲज अ कलाकार किंवा कोरिओग्राफर. सो त्यांच्यावर काम करताना मला वाटतं ही इज अन इन्स्टिट्यूट. तुम्ही त्यांच्यावर एखादं काम केलं तर मला वाटतं तुम्ही 5 वर्ष शिकलात असं मला वाटतं. तुम्ही एक पण काम, मला असं वाटतं कुठल्याही कलाकारांनी किंवा कुठल्याही डान्सर कोरिओग्राफरनी त्यांच्याकडे एकदा तरी काम करावं, ही माझी इच्छा आहे मनापासून. वा, क्या बात. दादा, तू मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम केलंयस आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम केलंय, तर या दोघांमध्ये तुला काय फरक वाटतो आणि काय जाणवतं तुला? फरक तर सगळ्यात मोठा प्रोडक्शनचा तर आहेच. प्रोडक्शन व्हॅल्यू इज व्हेरी डिफरंट बिकॉज ऑफकोर्स स्पॉन्सर्स अँड प्रोड्युसर्स. पण सगळ्यात जास्त मला जी छोटीशी गोष्ट किंवा मी नेहमी जे बोलतो, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही की आपण सगळे काम करतो नावासाठी किंवा थोड्या रिस्पेक्टसाठी आपण काम करतो. कारण इतकी वर्ष पण इतकं स्ट्रगल केलं आहे की कुठेतरी आत्ता जर ती रिस्पेक्ट नाही मिळाली तर मग हे काम खरंच तुम्हाला आनंद देत आहे की नाही. आणि कुठेतरी या 2 फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी एवढंच बघतोय की आपलं असून सुद्धा तिथे आपले पाय खेचले जातात किंवा आपल्याला मान मिळत नाही आहे. हेच मी जेव्हा दुसरीकडे जातोय तेव्हा तिथे जर त्यांना कळले की ह्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे तर ते तुला डोक्यावर घेऊन नाचतील आणि ते तुला तितकाच मोबदला पण देतील आणि तितकाच मान सन्मान देतील. म्हणजे सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल मी जसं संजय सरांबद्दल म्हटलं की कोण आहे ती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीनी आयुष्यात नॅशनल अवॉर्ड विनर वॉट एव्हर त्यांनी काय केलं आहे, पण आज जेव्हा ते तुम्हाला एका क्राऊडमध्ये तुम्ही उभे आहात, ते पण उभे आहात आणि ते तिथून तुम्हाला आवाज देतात की अरे इकडे अशीच एक फोटो काढूया. सो मला वाटतं दॅट इज अ काइंड अँड हंबलनेस. म्हणजे माझ्या अकाउंटवरती अजून पण एक पिन केलेला फोटो, त्यांच्यावर असा शोल्डरवरती हात ठेवलेला, तो आम्ही प्रेमियरला खूप गर्दी होती आणि सगळे कलाकार होते, आलिया भट, रेखा, हे सगळे मोठे मोठे कलाकार. त्यांनी कुठून तरी मला बघितलं आणि मी त्यांना फक्त असं स्माइल केलं आणि त्यांनी मला असं बोलवलं की पाटील इकडे. सो मला वाटतं की हे रिस्पेक्ट मिळणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या इथे पण मिळतं, पण आपल्या इथे मला वाटतं ते मागावं लागतं. सो ते कुठेतरी मला वाटतं की जर एक कुठलाही कलाकार असो, मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, मला वाटतं एव्हरीवन डिझर्व्स अ रिस्पेक्ट. कारण की पैशासाठी तर आपण काम करतोच, कारण ते पोटाचा प्रश्न आहे, पण मला वाटतं की रिस्पेक्ट ही एक अशी गोष्ट आहे जी मिळाली ना तर माणूस 100पेक्षा जास्त पटीने काम करू शकतो. बरोबर आहे. सो रिस्पेक्ट ही गोष्ट आहे, मला वाटतं त्याचं थोडंसं तराजू इकडे तिकडे आहे, जरा इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे थोडासा. ओके दादा, सो
अशा प्रकारे आपल्या गप्पा गोष्टी इथे संपलेल्या आहेत. आपण इथे क्वेश्चन आन्सर राऊंड संपवतोय. येस गाईज, संपलेलं आहे. फायनली क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत. तरी काहीतरी बाकी असणं मला माहिती आहे. काय बाकी आहे? गेम बाकी आहे. व्हेरी नाईस. त्याच्यात मी जिंकेल कदाचित, पण ठीक आहे. आपण नवीन गेम कडे वळतोय ज्याचं नाव आहे कॅच इफ If यू you कॅन. ओके. ओके, सो मी क्विकली एक्सप्लेन करते गेम काय, की तुमच्या डोक्यावरती तुम्ही एक ग्लास पकडणार आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्यामध्ये बॉल टाकायचा तुम्हाला प्रयत्न करायचा. मीच हो. तुला कॉम्पिटिशन म्हणजे असंच. हा गेम तू आणि रोहित दोघं मिळून खेळणार आहे. हा, म्हणजे ही विल थ्रो अँड आय विल कॅच असं. No. हा, दोघं पण सेम सेम करणार. ओके, लेट्स सी व्हॉट इज दिस गेम. येस. सो 3 मिनिटाचा वेळ आहे आणि 3 मिनिटामध्ये जो सगळ्यात जास्त बॉल कॅच करेल तो जिंकला. सो ओके, लेट्स सी. चलो. ओके, सो आपण स्टार्ट करूया गेम कॅच इफ यू कॅन. मी ह्या एक कप देणार आहे रोहित आणि आशिष दादाला, आणि हा असा डोक्यावरती ठेवायचा आणि बॉल फेकायचा आणि ह्याच्यात कॅच करायचा. ओके, ठीक सो आहे. बघू 3 मिनिटात कोण जास्त बॉल कॅच करतं. लेट्स बिगिन. 3, 2, 1, स्टार्ट. लेट्स गो. ओके, कुठे गेली? सो क्लोज. हा मागे गेला. ओके, 1, 2, क्या बात है. 3, ओ माय गॉड. रोहितने प्रॅक्टिस केली. नाही, यांनी नाही, सांगितली, यांनी नाही practice केली. केली आज. मी अजिबात नाही केली. मला गेम सांगितलं नव्हतं. 1 आणि 3. ओके, बघ तुझी नजर लेट्स लागली. गो, लेट्स गो, लेट्स गो. 2. अशी जरा झाले 2. ओके, आता नाही जाते रोहितला. 3. 3. काय झालंय? 3, 4. ओके, 4. 4 and 4. 5. ओके, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. गेला. 6. नाही. What? पडतात ते. 30 seconds more. Okay, 28, 7, 5, 4, 3, एक बाहेर पडला, बाहेर. 1. नाही बस. एक बाहेर पडला. हे बघ, 2चा टप्पा कोण पडले आतमध्ये? नाही. 2 बाउन्स झालेले आहेत. इट्स अ टाय. नाही. सो कॅच Nice. इफ यू कॅन. सो ह्या Nice. गेम मध्ये दादाचा स्कोर आहे 18 आणि रोहितचा स्कोर आहे 20. पण मी पाहुणा असल्यामुळे इट्स अ टाय. ओके दादा, खूप मजा आली गेम खेळायला. आणि Thank you. आता एक छोटीशी गोष्ट राहिली आहे. सो आमचा जो कलाकार चर्चेचा जो टायटल ट्रॅक आहे त्याची जी हुक स्टेप आहे ती आम्ही इथे येणाऱ्या सगळ्या कलाकारांसोबत करतो आणि ती आम्हाला तुझ्यासोबत पण करायची आहे. डन. सो आम्ही लगेच तुम्हाला ती सांगतो आणि आपण करूयात. लेट्स डू इट. करूया कल्ला मज्जा मस्ती आणि थोडस सल्ला, हसत खेळत आपण उडवू धमाका. चला सगळ्यांनी आता जमावा, मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे, जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. रोहित संस्कृती सोबत धिंगाणा चालू, थोड्या गप्पा गोष्टी आणि थोडं खेळू. करूया खूप सारा फन, विचारूया थोडे क्वेश्चन, नकोय डोक्याला टेन्शन. चला चालू करूया ऍक्शन. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. क्या बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दादा, थँक्यू सो मच कलाकार चर्चेमध्ये आलास. तू आम्हाला खूपच मजा आली आणि खूप शिकायला मिळालं तुझ्याकडून. आमच्या या अख्ख्या कलाकार चर्चेच्या टीम कडून तुझ्यासाठी छोटस गिफ्ट आहे. थँक्यू. खूप खूप आभार. खूप छान.
थँक्यू रोहित आणि संस्कृती, तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. आणि येस, सगळ्यांना आव्हान आहे की लवकरात लवकर जा आणि कलाकार चर्चा हे सदर पहा, कारण की असे उत्तम उत्तम कलाकार इथे येणार आहेत आणि तुमचं कौतुक आणि तुम्हाला गायडन्स देणार आहेत मला वाटतं, आणि त्यांचा प्रवास सांगणार आहेत. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला. सो गणपती बाप्पा. बोल्या! विसरू नका लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला. कलाकार चर्चा